आणि इकडून बघ किती छान व्ह्यू येते वरतून. इथं जो दरवाजा आहे हा मेन दरवाजा आहे. गॅस हा इथं डबे बेड कुठं आहे ते माहित नाही. म्हणजे बेड कुठं लावायचं. हो तर असाच होता आमचा नॉर्मली हाऊस टूर. तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता जस्ट उठले, मला सर्दी झाले मधून थोडीशी. काय माहिती काल आज दिवसभर म्हणजे ऊन असते, एवढं गरम असते ना, म्हणजे बाहेर जाऊ वाटत नाही. आणि रात्री एवढी थंडी वाजते ना, लय बेकार. आता नाक पुन्हा जाम होईल असं. आणि आता अनु पण शाळेला जायला आवरायले. आणि माझ्या बघा या साईडला एक फिल्टर होतं, ते इथं काढून ठेवलंय. इथं साऊंड होता, इथं बास होता, ते सगळं काढून त्या रूम मध्ये नेले नवीन घरात. म्हणजे याच्यावरून विचार करा, थोडी शिफ्टिंग चालू आहे. म्हणजे छोटं सामान न्यायला, ते 10 टेम्पो करून न्यायचंच आहे. पण ते छोटं आहे ते नेलो आम्ही फक्त. आज आहे शनिवार, आज रात्री किंवा उद्या रविवार आहे, उद्या दिवसभर रूम शिफ्टिंग होईल. तर आता दुपारचे झाले 3. तर आता म्हणजे मी पण कॉलेजवरून, रानू पण शाळेतून आले. तर रानूला घेऊनच आलो मी डायरेक्ट. तर मी आज देणार आहे तुम्हाला हाऊस टूर. तर आपण पहिल्यांदा बाहेरून चालू करू, नंतर मध्ये येऊ. थोडंसं कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसलंय, ते शॉर्ट्स होता त्याच्यात थोडंसं दिसलं, जास्त नाही. तर बघा बाहेरून असं दिसायले. पहिले एक दरवाजा होता तो मेन, नंतर हाक पण केला कारण की ते एका दरवाजानं गोडाऊनच दिसत होतं. आणि हे पुढं जे कचरा एवढा बाकी आहे, माती टाकी, ते सगळं साफ करायचं इथं आल्यावर. आम्ही कंपाऊंड करणार होतो पण कंपाऊंड केलं नाही कारण की ते हळूहळू कळेल. तर आम्ही आता नॉर्मली फक्त एक पात केलाय, माती मुरुम टाकून त्याच्यावर दगड टाकले तर. आणि ही झाली आपली एंट्री. इथं जो दरवाजा आहे हा मेन दरवाजा आहे. आणि याच्यासारखा सेम दरवाजा तिकडे एक लावलाय, हा बेडरूमसाठी आहे. हे बाहेरून 2 दरवाजे. तिथून एंट्री केली की सर्वात पहिल्यांदा इथं बोर्ड आहे. आणि लाईट कनेक्शन पण झाले. आणि लाईट कनेक्शन आमच्या घरच्या घरी केले, आणि ते केलंय तात्यानं. आणि हा जो कलर दिसायला का, हा जरा मोबाईलमध्ये तुम्हाला पिवळा दिसत असा, पण हा पिवळा नाही, क्रीम कलर आहे. तुम्ही जर का नीट बघितलं तर असं ओळख येते, नाही तर असं येल्लोच दिसते एकदम जास्तीत जास्त. आणि वरच्या साईडला जसं माहिती आहे तुम्हाला पत्र्या, इथं हे अँगल, याला कलर द्यायचा राहिलं तरी हे गंजले जरा बिना कलरच्यामुळं. तिथं फॅन लावला आहे. हे जरा वरचं नॉर्मल दिसायला कारण की अजून काही केलंच नाही, म्हणजे ॲडजस्टमेंट वायर ते नीट बसवले नाही, तर म्हणजे टाईट बीट असे केले नाहीत असं म्हणायचं. आणि हा आहे आपला हॉल, किचन, हॉल आणि बेडरूम. या तिघांपेक्षा आपला हॉल सगळ्यात मोठा आहे. आणि हे जे सामान दिसायले का, ते आपल्या जुन्या घरातलं, म्हणजे आता जिथं राहिलं ना तिथलं आहे. हे हळूहळू बारकं सामान आणलंय. आणि जे मोठं आहे उद्या येईल, खूप रविवार आहे उद्या, त्यामुळे मग आता उद्याच आमची शिफ्टमेंट होईल. हे सामान असंच आहे म्हणजे कलरचं, कारण की आम्ही घरच्या घरी कलर मारलाय. आणि कलर मारायला कोण होतं ते तुम्हाला हळूहळू रील पण येणार आहे. एक फुल जेव्हापासून घर बनवायला चालू आहे तेव्हापासून ते आतापर्यंत सगळं प्रोसेस थोडं त्या व्हिडिओमध्ये रीलमध्ये आहे. इथं बोलायला जरा वेगळंच वाटायचं, तिथं आपल्या घरातल्या घरात होतं तेव्हा बोलायला हे होत होतं. इथं काय माहिती, तर आवाजच निघाला. रानू ते मुद्दामून बॅकग्राऊंड आवाज देईल रानू खराट्याचा. आता हॉलचं झालं, आता किचनचं. किचनमध्ये फक्त एक काम राहिले, इथे एक फॅन लावायचं राहिलाय. आणि मी बोलत होतो ना खिडकी तुटली, तर बघा इथं लावले, कारण की हे नव्हतं ना, तर उजेड पडत नव्हता. तोडलंय. हा मग तेच तोडलंय. इथं एक बोर्ड केलाय, ते वॉशिंग मशीनला एक होतंय. आणि तिथूनच त्या खिडकीतून गाडीला चार्जिंग होते. आणि बघा किचनचं फ्रंट लुक. रानू साईडला व्हायचा हो इकडं डोकं. तर एव्हा किचन असं आहे. हे जरा सामान आहे याचं, आता काय करावं. आणि हे जे जरा तुम्हाला सिमेंट दिसायले का, हे आताच का परवा दिवशी लावलंय, कारण की इथं बाजूनं सिमेंट नव्हतं. त्यामुळे इथं जेव्हा आपण धुवायला ना, हे डायरेक्ट पाणी इथून डायरेक्ट खाली चाललंय. त्यामुळे आता सिमेंट लावले आणि रानून आता पाणी मारलंय, त्यामुळे जरा ओल्लं दिसतंय. आणि हे बेसिंग आहे. आणि हा जो पाईप तो डायरेक्ट इथून बाहेर काढलाय. इथून एका सिलेंडरचा पाईप आम्ही डायरेक्ट असं बाहेरून नाही घेणार, सिलेंडरचा पाईप इथून हे बघा तिथं होल दिसायले का, त्या होलातून हे बघा या होलातून निघणार डायरेक्ट. आणि इथं डायरेक्ट शेगडीला. आपण बाथरूम पण इथंच केलेला आहे. बाथरूमचा दरवाजा नॉर्मली प्लॅस्टिक टाईप आहे,
प्लॅस्टिक म्हणता येणार नाही कारण की दुसऱ्याच टाईपचं म्हणजे जरा फायबर आहे याचं. याच्यावर पाणी जरी पडलं ना तरी काय होत नाही एवढं. आता बाथरूम मध्ये जसं माहिती काय असते, हे करायचं असते ना आंघोळ करायचं असते. मग तेव्हा ते करायचं तिथं आहे म्हणजे पोट साफ करायचं सकाळी सकाळी आणि त्याच्याच बाजूला एक नळ आहे आणि इथं आंघोळ करायचं इथंच हे आहे नळ. हे काय माहिती कशाला ठेवलं इथं. बाथरूम पण लय मोठा आहे. मग स्टार्टिंगला वाटत होतं लय बारक्या रूम होणार आहे तर सगळ्याच खोदतानी आणि नंतर जसं जसं बांधायला सुरू झालं ते स्ट्रक्चर पूर्ण तयार झालं ना नंतर कळलं लय मोठं बांधायला. आता आपलं बाथरूम झालं, किचन झालं, हॉल झालं, आता राहिलं फक्त बेडरूम. जसंच बाथरूम मधून किचन मध्ये येतात, किचन मध्ये निघून हॉलमध्ये आणि हॉलमध्ये निघून शोर आपण डायरेक्ट बेडरूम मध्ये येतो. या घरात एकच प्रॉब्लेम आहे, आवाज घुमतो जरा म्हणजे इको होतो. तर बघा असा हॉल हे बेडरूम आहे. सॉरी बेडरूम मध्ये तुम्हाला जास्त काही दिसणार नाही म्हणजे काय बघायला असणार, अजून सामान असणार तेव्हा बघायला काय भेटणार नाही. तिथे एक खिडकी आहे जसं तुम्हाला माहिती आहे, तिथे एक आहे किचन मध्ये एक महागाच्या साईडला आहे आणि इथं पण वरती फॅन लावायचं राहिलाय. तिथं होल्डर आहे आणि तिथं त्या दरवाजाच्या बाजूला बोर्ड एक आहे. हे बघा ही एक मोठी खिडकी. इथं हॉल मध्ये जी साईजची आहे ना त्या साईजची इकडं खिडकी आहे आणि एक आहे बेडरूमला दरवाजा नाही म्हणजे तसं नाही, हाय दरवाजा दोन उमर ठेवायचा तेव्हा तो एक आहे आणि हा एक आहे पण याला दरवाजा नाही. कसं लावला नाही कारण की लागतच नाही, काय कोण येणार आहे. हे आपल्याच घरचे असतात काय ज्यांना इथं झोपायचं इथं झोपा, त्यांना तिथं झोपायचं तिथं झोपा. ओपन आहे हा इथला दरवाजा आणि किचन मध्ये जायचा दरवाजा दोन्ही पण ओपन आहे. इथं तो दोन याचा बोर्ड दिसायला का ते तिथं लावलाय कारण की इथं बसणार आपली टीव्ही. आता पप्पानी कशाचा विचार करून काय डिसिजन घेतला की तिथंच टीव्ही लावायची आहे. आता लावायची म्हणजे आपण काही त्यांच्या समोर बोलू शकत नाही तेव्हा लावा. आणि खालती आम्ही फरशी नाही केली, स्टाईल नाही केली. तर माझे ब्लॉग पण आलता आम्ही स्टाईल बघायला गेला म्हणून, पण त्याचं बजेट एवढं हाय चाललेलं नंतर नको वाटलं आणि त्याच्या जागी आम्ही डायरेक्ट कोबा केला आणि त्याला कलरवाला केलाय. तर इथं पण तेच आहे तिकडं पण तेच आहे, फक्त किचन मध्ये कलरवाला नाही. कलर नाही सांगायला मी भूतासारखी रानून राहिल्या, बोलणं झाली आहे काय, शांत राहिली असं का बरं? जोरात पण बोलत नाही तर माहित नाही. बस एक आहे आम्हाला 3 टाइम किंवा रात्रीची पण काय माहिती ट्रेन येऊ शकते इथं. एवढा आवाज आपण इकडून बघू एवढा इथून दिसते. मग असं नॉर्मली घर होतं. मी विचार केला तर खूप जास्त एडिटिंग करून दाखवतो तुम्हाला, पण मला पण जास्त जरासे दुसरे काम आहे त्यामुळे सॉरी, जरा नॉर्मलच व्हिडिओ आहे तुम्हाच्यासाठी. तर असाच होता आमचा नॉर्मली हाऊस टूर. तर उद्या शिपिंग केल्यानंतर आपण बघूया कुठं कुठं काय काय सामान लावते. तर तरी मी तुम्हाला थोडी हिंट देतो, रान देईन मी नाही. किचन मधलं सांग पहिल्यांदा कुठं काय काय वस्तू लागणार आहे तर सांगा. इथं गॅस, हा तिथं गॅस लागतंय. इथं शेंगदाण्याचा डब्बा. काय शेंगदाण्याचा डब्बा? अरे बाप, जरा नीट बघतेल माणसं असे सांग. इथं गॅस, हा इथं डबे, हा इथं मंदिर, हा इथं गॅस. गॅस तिथं मग वरती गॅस आहे की गॅस सिलेंडर. हा इथं फ्रीज. काय फ्रीज. हा इथं वॉशिंग मशीन. कुठं इथं. कुठं बाथरूम मध्ये आहे? हा इथं. या साईडला आहे इथं. बरं तिथं आपण बघू नंतर कसं होतंय. इथं खाली पाईप. हा ते पाईप तिथं लावायचंच आहे. बाथरूम मधलं काय सांगितलं नाही काय तर सांग की म्हणजे कसं. काय इथं बकेट आणि मग आणि इथं पाट झालं. झालं एवढंच. इथं टीव्ही. हा हॉलमध्ये काहीच येणार नाही का दुसरं टीव्ही शिवाय? हा छोटं कपाट. चल इथं कुठं इथं का? हा चला राहू दे. चला बेडरूम मध्ये झालं एवढंच आहे. बेड कुठं आहे ते माहित नाही. म्हणजे बेड कुठं लावायचं ते माहित नाही. ओ म्हणजे बेडची जागा फिक्स नाही तर या जाग्यापैकी या साईडला लावणार पण कुठं माहित नाही. कपाट इथं. हा तिकडे ब्लू कलरचं कपाट. कुठं? तिकडं. यार बॅकग्राऊंड आवाज लई येईलाय गाड्यांचा.
स्टडी टेबल तिथंच का? इकडे हा इकडं. इकडे नाही इकडं. हा झालं विषय. झालं विषय संपला. या घरात तुला कोणती वस्तू जास्त आवडली, म्हणजे कुठलं ठिकाण किंवा कुठं काय? जा बाहेर बाहेर जा, मी बोलायलो तिकडं का आहे? कोणती जागा एवढी तुला आवडली? बेडरूम. बेडरूम का बर? झोपायला. इकडं. आणि कोणती गोष्ट आवडली नाही? तुला मला काहीच नाही, आवडलं? काहीच नाही, न आवडलं? काहीच नाही. ह्याला जर एखादा हे बनवून दिलं असतं का लिव्हिंग रूम, मग ह्याला आवडलं असतं. हा, चला काम बघा. तर ते काम आहे कलर द्यायचं. हा उघडलं. तर एवढा मोठा डबा आणलेला आम्ही, एवढा. तर याच्यातला थोडासा बाकी आहे, म्हणजे एवढं बाकी असतं. तर हे द्यायचं. मग अशा मी तुम्हाला किचनचं दाखवलं नाही का, ते जरा सिमेंट लावलेलं तिथं पण द्यायचं आहे. तर मी पहिल्यांदा याच्यात काढून घेतो. बघा एवढा कलर घेतला. आता याच्यात थोडंसं पाणी, एकदम थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं. आणि मग तेवढा हे रोलर आहे, हे बुडून तिथं लावायचं. याला ह्याची गरज नाही. मी कधी बोलायलो का? हातानं पण मारायचं नसते, कलर हातानं मारताय. हा त्यानंच म्हणत होते बघ मागाशी. यानं मारायचं. तर बरोबर मिक्स झालाय. तर आता हे नीट मार बघ, नाही तर खूप आवडत. असं द्यायचं बाजूला. या दोघांमध्ये डिफरन्स बघा. हे लगेच ओळखू येत होता, हे ओळखू येणार आता. तर असं सगळीकडे द्यायचं. एवढा जर कलर झाला तर आपण म्हणू शकतो घराचं काम कम्प्लीट झालेलं आहे. आणि वरतून असं आहे पत्र्यावर, सेफ्टीसाठी दगड आहे ते जास्त. आणि इकडून बघ किती छान व्ह्यू येते वरतून, खतरनाकच. आणि टाकी बघा अशी ठेवली आहे, खालती अँगल आणि त्याच्यावर टाकी आहे. चलो फिर से नीचे. तर मी आजच एक शॉर्ट्स अपलोड केलाय. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकलेली आहे. तर नक्की तो शॉर्ट्स बघा आणि शेअर करा, कारण की ते पूर्ण 3 महिन्याची मेहनत आहे.